त्याच्याबरोबर अनेक गाथा घेतोय आपण, येतो की नाही? तर हे गाथा घेत असताना त्याच्यात आपल्यामध्ये काय बदल घडतात? आपण किमान हप्त्यातून एका दिवशी या ठिकाणी धम्म संगायनासाठी येतो. आपण शब्द बदललेला आहे, धम्म संगायनासाठी आपण या ठिकाणी येत असतो आणि धम्माचं संगायन करत असतो. बऱ्याच लोकांना म्हणजे ते पाठांतरही झालेलं आहे. काही सामूहिकरित्या म्हणतात की नाही? आपण सामूहिकरित्या विसरतो का? नाही विचार. आज आपण धम्म संगायन करत असताना बुद्धवंदना घेताना आटकलो आहे. म्हणजे आपलं मन स्थिर होतं का? माझंही नव्हतं. बरोबर आहे ना? आपलं मन स्थिर होतं का? नाही. तर आपण हे संगायन कशासाठी करतो? हप्त्यातून एका दिवशी तरी आपण संगायन का करतो? की आपण आपल्या जीवन प्रवाहामध्ये बऱ्याच गोष्टी आपण करत असतो, आपण का करतो हे माहित नसते आपल्याला. माहित असते अनेक वर्षापासून आपण जन्मलो तेव्हापासून आपण श्वास घेतो, पण श्वास घेतो हे तरी माहित आहे का आपल्याला? जेव्हा कोणी नाक दाबलं तेव्हाच लक्षात येते की अरे आपला श्वास चालू होता, आता मरायलो मी. श्वास जर जास्त वेळ दाबून धरला तर आपण मरणार आहोत. कारण आपल्या जीवनाची सुरुवात श्वासापासून झाली तरी आम्हाला श्वासाचं माहिती नाही आहे. तर बुद्धाने हेच शिकवलं आपल्याला. काय शिकवलं? हे शिकवलं की तुम्ही जागृतपणे जीवन जगा. तुम्ही जागृतपणे जीवन जगा. कधीतरी श्वासावर लक्ष ठेवा ना. श्वास येते, श्वास जाते, श्वास येते, श्वास जाते. बरोबर आहे की? म्हणजे आपण जागृतपणे जीवन जगायला लागलो. आपण चालतोय, चालत असताना एक पाय उचलतो पुढे टाकतो, दुसरा पाय उचलतो पुढे चालतो. आपलं लक्ष असते का? ते आपण एका मशीन सारखं काम करतो की नाही? आम्ही जेवायला बसलो, सगळेजण जेवतात, जेवता की नाही? मी जेवतो. तुम्ही मग काय करता पहा. मी दोन्ही टाइम जेवतो. उपवास करता येत नाही मला, कारण माझी तब्येत साथ देत नाही. जेव्हा तब्येत साथ देत होती तेव्हा कळालं नाही, पण आता मला कळालं. तुमच्यातल्या बहुतेक लोकांना कळालं. ही तरुण मंडळी आहे यांना जीवनात फार लवकर कळालेलं आहे. संधी बरोबर आहे की नाही? असंही राहते. काही लोक मला म्हणतात एकेरी नावानं काऊन बोलता तुम्ही? हे प्रॉब्लेम येते मला. एकेरी नावानं का? कारण मला जे जसे मी माझ्या मुलांना बोलतो, तसं मी माझ्या मुलांना बोलतो, तसं तुम्हाला समजा काही त्या वयातल्या मला फारच असं वाटतं की म्हणजे खूपच त्यांचे जसं संदीपला पाहिल्याच्या नंतर, शुद्धोधनला पाहिल्याच्या नंतर कसं वेगळं वाटतं मला. जवळचे वाटतात. अरे का नाही इथे समजा हे आल्याच्या नंतर जवळ येतात. हे कसं? मग आपण जागृतपणे जीवन जगायचं शिकवलं प्रत्येक मानव जातीला. आम्ही म्हणतो ना संपूर्ण मानव जातीला शांती आणि समानतेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध म्हणतो की नाही? म्हणतो की नाही? इथूनच म्हणतो. पण आपण काहीच करायचं नाही, जागृतपणे जीवन जगायचं. जेवण करत असताना सगळे तुम्ही आम्ही जेवतो. कधीतरी आपण जेवण करतो का? मला आता कळालं म्हणून तुम्हाला सांगायला. आम्ही जेवतच नाही. थांबावं, बोलू नका, महत्वाचं बोलायला तुम्ही हे लक्षात घ्या. आपण जेवतो ना सगळे. कधीतरी आपण जेवतो का? मला सांगा. कधीच आम्ही जेवत नाही. काय जेवत नाही? आम्ही घास घेताना घास तोडताना त्या मशीन सारखा तोडतो, ते भाजीत बुडवतो, तोंडात टाकतो, दाताला सांगतो, कचा चावून टाकून देतो पोटात. टाकतो की नाही? तुमचं मन जागेवर आहे का? नाही. एक तर समजा आता नवीनच मला एक सवय लागली, तुमच्या मुलाला सवय लागली, ते मोबाईल समोर ठेवायचा, जेवायचं नाही. त्याच्या भीतीला एक मॅट बॉक्स जोडलेला आहे, त्या भीतीचा मॅट बॉक्स पाहायचा इथं. अरे हिशोब हा काय मस्त ना ते. म्हणजे आम्ही जेवतो का? नाही जेवत. भगवंताने हे सांगितलं. आम्ही 10 दिवसाचं प्रशिक्षण घेत असताना तेच शिकवत असतो. काय? आम्ही जेवत असताना जागृत नसतोच. आपण जेवण पण जागृतपणे केलं. आपण जेवण पण जागृतपणे नाही जेवलं तर परिणाम काय होतात? बरं मला सांगा, इतक्यातून एकाचीही जेवताना जीभ दाताखाली आली नाही असं कोणीतरी आहे का? मला सांगा बरं. कोणाकोणाची दाताखाली आली जीभ जेवताना? आतापर्यंत जेव्हा आपण कळते तेव्हापासून मी आम्हाला हातवर आली
आली की नाही जीव? सगळ्यांचीच आली राजेव. तुम्हाला ऐकू गेले नसेल म्हणून तुम्ही हात बरे केले नाही. आली की नाही जीव सगळ्यांची? का आली? का आली? आम्ही जेवतच नसतो. ती फक्त मशीन, जसं मशीन मध्ये आम्ही ते काय कडबा कुठा हे टाकतो की नाही, आणि त्याच्यातून दाणे बाहेर येतात, कंस टाकतो दाणे बाहेर येतात, त्या मशीन सारखं आम्ही काम करतो. त्या मशीन सारखं आमचं हे शरीर चालतं, बरोबर आहे की नाही? ते चाललं नाही पाहिजे राजे. भगवंताने तेच सांगलं. आणि जेवणाला टाइम लागते, याला काही धम्मत पाहिजे नाही, आम्हाला वेळच मिळाला नाही. असं कोणी आहे का जेवायच्या वेळेला म्हणते का मला वेळच मिळाला नाही? काढतच नव्हे. मग तितक्या वेळ तर धम्म जागवा, तितक्या वेळ तर जागृता ठेवा की मी घास मोडत आहो, घास भाजीत बुडवत आहोत, आणि मग तोंडात टाकत आहो, इकडे चटणी आहे ते चटणी तोंडात जिभीला लावत आहो, इकडे आम्ही रायतं घेतलेलं आहे. लोणचं रायतं सगळ्याला मिळते ना. हा, असं लावलं ते जिभीला लावलं, हे कधी माहिती आहे का मला? नाही आहे. म्हणून आमचे हे असे पोट बाहेर आले, म्हणून आमची उंची वाढलेली नाही, म्हणून आमचा रंग काळा झाला बरं का. अरे हो, काऊन जराशी पोरगी सतत झाल्यासारखी दिसायली एक घरी आल्याच्या नंतर. का म्हणते? तिला तिथं काम लागलेलं असते, माहेर काय सासर घरी काम लागलेलं असते. येताना तिच्या मनामध्ये सगळे विचार येत असतात, म्हणून पांढरी फोटत पडते. आई घरी आल्याबरोबर नाही म्हणते प्रवासानं झाली अशी. आम्ही जागृतपणे जीवन जगत नाही म्हणून या सगळ्या गोष्टी घडत असतात, बरोबर आहे की नाही? हा, मग आम्ही अन्न घेत असताना जागृतपणे न केल्यामुळे तोंडामध्ये जे अन्न पचण्यासाठी ज्या काही या निसर्गाने आमच्या शरीरामध्ये दिलेल्या ज्या ग्रंथी आहेत येत असतील का बरोबर? अहो साधारण म्हणजे जिलेबी रस्त्याने जाताना पाहिल्याच्या नंतर तुमच्या तोंडाला चव येते, कारण तुमचं जागृतता असते त्या जिलेबीकडे पाहिल्याबरोबर, असते की नाही? मग जेवताना ती जागृतता ठेवा ना, ठेवायला पाहिजे की नाही? हेच धम्म आहे, हेच धम्म आहे. प्रत्येक कृती करताना, जसं आम्ही आरशासमोर येताना मी हा आरसा समोर धरला असा, आणि मी बरोबर एक केस असा उभा राहू दिला ना, असा बरोबर केला, अर्ध्या राहिले तरी त्याला बरोबर रंग लावला दिसायसाठी. मात्र खूप हे कोणासाठी केलं? मी हे चांगले व्यवस्थित केस राहिले पाहिजे, माझे चांगले मळलेले कपडे नसावे, मी म्हणजे थोडसा व्यवस्थित दिसलो पाहिजे. प्रत्येकाला वाटते असा. हे कशासाठी असते? हे दुसऱ्यासाठी असते. हे कोणासाठी असते? दुसऱ्याला चांगलं दिसावं म्हणून सगळा प्रपंच करतो आम्ही, सगळा प्रपंच दुसऱ्यासाठी करतो, पण स्वतःसाठी कधी करणार? स्वतःसाठी कधी करणार? हे स्वतःसाठी करण्याचं बुद्धानं सांगितलेलं आहे. कारण जे काम आम्ही करतोय ते जागृतपणे केलं पाहिजे. हा आमच्या समजा रोजच्या जीवनामध्ये आम्ही जागृत राहण्याचा. आता दुसरा विषय, इथं आम्ही संगायनच का करतो? आम्ही चॅन्टिंग का करतो? इंग्रजी शब्द माहीत असलं पाहिजे. धम्मामध्ये जेव्हा आम्ही वापरतो, मोठमोठ्या भिक्खूंकडून ऐकत असतो शब्द, चॅन्टिंग करतोय. चॅन्टिंग करतो म्हणजे हे धम्म संगायन करतो. याच्यातले बरेच लोक धम्म संगायन करताना गाथा म्हणतात, तर त्याचे परिणाम आमच्यावर काय होतात? त्याचे परिणाम आमच्या शरीरावर काय होतात की नाही परिणाम? मला सांगा. आम्हाला संगायनासाठी जायचं आहे, सकाळी उठून तुम्ही लवकर तयार होऊन बरोबर बसता इथं आल्याच्या नाम वंदना सुरुवात. किमान त्याच्यातले जे 10 मिनिटं आहेत तुम्ही संगायन करत असताना, तेव्हा मात्र तुमचा मेंदू जागृत असतो. तो मेंदू काय असतो? जागृत असते. तुम्ही महिनाभर म्हणजे जे हप्ताभर इथून बाहेर गेल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यस्त असता. याच्यातले फक्त 10% लोक असतात सकाळी कामाला जायच्या अगोदर अगरबत्ती घेतात, ते पेटवतात आणि त्या बुद्धाच्या बोधिसत्वाच्या प्रतीकासमोर लावतो. नमो तस्स भगवतो आरतो सम्मा संबुद्धस्स, नमो तस्स भगवतो आरतो सम्मा संबुद्धस्स, नमो तस्स भगवतो आरतो सम्मा संबुद्धस्स म्हणतात. त्याच्यातले 10% लोक नक्की म्हणतात. तर ते का म्हणतात आणि तुम्ही हप्त्यातून का म्हणता? किमान आम्ही इथं 10 मिनिटं तरी स्वतःचा मेंदू रिफ्रेश करत असतो. आणि रोज घासताय की नाही? दात रोज घासतो की नाही आपण? मेंदूला गोवा घासायचं आहे की नाही? आपल्या मनाला गोवा घासायचं, आमच्या चित्ताला कधी घासायचं, आमच्या चेताशिकांना कधी घासायचं. चित्त, चेताशिक, मन, बुद्धी आहे की नाही? आपल्याला आहे की नाही? आहे ना? हे इथं आहे की नाही? इथं आणि ते मग इथून सगळ्या शरीरभर आहे. एका पिशीपासून माणसाचा जन्म झाला. तुमच्या मनात की सगळ्या प्राण्यांचा जन्म किती झाला? एका पिशीमधून.
आणि या पेशीमध्ये हे चित्त गेलं म्हणून हे आमचं ट्रिलियन्स असणाऱ्या पेशीपासून, अनेक पेशीपासून बनले. आपण सगळे शिकून सवय, अनेक पेशीपासून आपलं शरीर बनलेलं आहे. तसंच आमच्या मेंदूला रिफ्रेश करण्यासाठी, त्याला इंग्रजीतला शब्द हिलिंग करण्यासाठी, हिलिंग म्हणजे काय, त्याला दुरुस्त करण्यासाठी, जशी बाई सकाळी भांडी घासते आणि नंतर चहा ठेवते, तुम्ही दात घासता नंतर तुम्ही काय करता, चहा पिता की नाही चहा, सगळे दात घासूनच पिता ना. एखादं म्यासारखा असं दात घासताना उठल्याबरोबर अगोदर चहा पिते नंतर ब्रश कर, हरकत नाही, पण घासतोय ना. मग आमचा मेंदू स्वच्छ होण्यासाठी हे चॅन्टिंग आहे. हे मेंदू आमचा मेंदू म्हणजे थोडे खास प्रमाणामध्ये घासायचं, भांडे घासतात असं याला घासण्यासाठी आम्ही हे करतो. भले त्याचा अर्थ कळत नसेल आम्हाला, भले त्याचा अर्थ कळत नसेल आम्हाला, पण म्हणतोय आम्ही. म्हणजे तुमचं चित्त मन एकाग्र झालेलं असते, विसरत नाही. जराशी विसरली झाली की नाही, मला झाली की नाही, आता मुद्दा वगैरे घेतात झाली की नाही, हा मी मुकाल राहिलो तसं झालं ना. पुन्हा जागृत झालेली नाही तुम्ही, म्हणजे तुम्ही त्या वेळापासून तुम्ही आतापर्यंत जागृत आहात. कारण की चूक झाली होती तुमच्याकडून, माझ्याकडून झाली होती चूक, म्हणून आपण जागृत आहोत. ही चॅन्टिंग त्याच्यासाठी करत असतो आम्ही, ही समजाई त्याच्यासाठी करतो, पाठांतरासाठी तर करतो, परंतु मेंदूला रिफ्रेश करण्यासाठी. इथून गेल्याच्या नंतर तरतरीत वाटते की नाही, पण त्याच्यानंतर आम्ही श्वास घेतो, पण श्वास पूर्ण घेत नाही. जसं अन्न चावत असताना चावतो का आम्ही पूर्ण, चावत नाही, मग त्याच्यात राळ जास्त, मग सकाळी बायकोला बघून बोलते हा मग पोटच म्हणजे कसं जाम झाल्यासारखा जेवायची इच्छा नाही, पण ते कारण आहे तुम्ही जागृतपणे जेवण केलेलं नाही, जागृतपणे जेवण केलेलं नाही. श्वासही जागृतपणे करत नाही आम्ही. श्वास घेतोय तेव्हा आमच्या या बेंबीच्या खालीपर्यंत ते श्वास गेला पाहिजे. हे बुद्ध सांगतात, लांब श्वास घेतला पाहिजे, असं वादोस्तोर नाही, पण वादोस्तोर नाही करायचं, हे वाचतील नाही ना, असं वादोस्तोर नाही, पण शांतपणे श्वास या बेंबीच्या खालपर्यंत गेला पाहिजे. मग तुमचं शरीर तरतरी. आणि सोडताना हे सगळं, हे श्वास बाहेर निघताना हे सगळं, हे जागृतपणाचं आहे लक्षण. आम्हाला श्वासच घ्यायचा आणखी आम्हाला माहिती नाही, शिकलो नाही, पण तरी चालू आहे, शिकलो नाही तरी चालू आहे, बरोबर आहे की नाही. तर ते आपण प्रत्येक वेळेस, म्हणजे तुम्ही जागृत असता त्यावेळेस, जागृत असलो पाय ठेच लागतात. किती वेळ बोट फुटले, कोणाकोणाचे बोट फुटले नाही सांगा बरं. मय फुटलेले आहेत बोट पायाने चालतात, कोणाकोणा सगळ्यांनीच फुटलेले आहेत पायाचे बोट, नख दिलेले आहेत, दुसऱ्यांदा नख आलेले आहेत तुमच्या पायाला, माझ्या पायाला. कारण आम्ही जागृत अवस्थेत नव्हतो, आता मोठे झालो ना, पण बुद्धाने शिकवलेलं कळायला लागलं ना. प्रत्येक गोष्ट जागृत अवस्थेमध्ये केली पाहिजे, बरोबर आहे की नाही. आणि त्याच्यानंतर आता विषयांतर करू. या ठिकाणी एक गाथा आगाव घेतली, या ठिकाणी एक गाथा मी आगाव घेतली, जास्तीची घेतली, आगाव नाही घेतली, जास्तीची घेतली. कोणती गाथा घेतली, पुण्यानुमोदन. पुण्यानुमोदनाची गाथा का घेतली, वाढवली आज मनात आलं. त्याला कारण काय, हे आमची रेखाताई आहे. रेखाताईनं मला फोन केला आणि सांगितलं, काय सांगितलं की का कोणाच्या घरी वंदनाताई, वंदनाताईच्या इथं कार्यक्रम आहे आणि वर्ष श्राद्ध शब्द वापरला, सासऱ्याचा वर्ष श्राद्ध आहे. बाई म्हणलं वर्ष श्राद्ध म्हणू नको, पुण्य अनुमोदन म्हणतात. काय म्हण, पुण्य अनुमोदन. आम्ही श्राद्ध करतो का, नाही करत. का करत नाही माहिती आहे, का करत नाही, जागृतच नाही ना आम्ही, आहे का करत नाही याचं कारण 22 प्रतिज्ञा येतात. का करत नाही याचं कारण काय आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 14 ऑक्टोबर 1956 धम्म दिला, त्याच्या अगोदर आम्हाला काय दिलेलं होतं, 22 प्रतिज्ञा. आणि 22 प्रतिज्ञेमध्ये काय सांगलेलं आहे, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान, म्हणून आम्ही करत नाही. शब्द बदलले. पूर्वी शब्द, बुद्धाच्या काळात कोणते शब्द होते, पुण्य अनुमोदन. काय होते शब्द, पुण्य अनुमोदन. आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा प्रतिक्रांती झाली तेव्हापासून ते नाही ना, बुद्धाचा शब्द आहे ना, ते पुण्य आम्ही काला वापरायचा, मग त्याला काय करायचं, श्रद्धा पक्ष. त्याला काय नाव दिलं,
श्रद्धा बुद्धाचा शब्द आहे. श्रद्धा म्हणतो की नाही, आम्ही श्रद्धेने आलो इथं म्हणतो की नाही, श्रद्धेने बुद्धाला वंदन केलं, आम्ही श्रद्धेने बोधिसत्वाला वंदन केलं म्हणतो की नाही. श्रद्धा शब्द आमचा, पण आम्हालाच निवडून टाकला. आमचा शब्द वेगळ्या ठिकाणी वापरला. त्यांनी श्रद्धा पक्ष केलं शेजारच्या लोकांनी. कोणी केला? शेजारच्या लय परिणाम झाले होते आमच्यावर, नाही का? आमच्या अंगातही यायचं शेजारच्या पुढं. हे सगळ्या गोष्टी आता नाही आहे. याला का नाही आहे, याचं कारण आहे बुद्ध धर्मामध्ये. आम्ही काय आलो? बुद्ध धर्मामध्ये. पुण्य अनुमोदन. आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये पुण्य अनुमोदनाविषयी कसं काय, माणूस मेल्यावरच करतात, माणूस मेल्यावरच करतात म्हणतात की नाही. आणि काय मग इथे याची गाथा आहे का? मग आज समजा आमच्या इथं वाढदिवस आहे आणि वाढदिवसात पुढे पुण्य अनुमोदनाची गाथा घेतात. नाही, आमच्या इथे घरभरणी आहे आणि मग घरभरणी ते शब्द ते चुकीचं आहे. काही फरक नसतो घरामध्ये. काय म्हणते ना, गृहप्रवेश आहे आणि पुण्य अनुमोदनाची गाथा म्हणायची असते काही. हाय की नाही मनामध्ये शंका तुमच्या घरी समजा आमचा बोधाचार्य आला आणि बोधाचार्यानं म्हणलं समजा दुःख पत्ता तरी दुःखा भय पत्ता तरी बोया शोक पत्ता तरी संपेती पाणी न येता होता नाही संभवतन पूज्य संपादन पुण्य अनुमोदनामध्ये हे बोधाचार्य का म्हणतो हे आता तुम्हाला समजावून सांग. माहिती असलं पाहिजे ना. आपण बौद्ध धर्मी सकाळी मोबाईल काय मग कोणी अनुमोदन आणि काय करतो कळायला पाहिजे ना. आता या शब्दामध्येच आहे. पुण्य म्हणजे कुशल कर्म. पुण्य म्हणजे काय? कुशल कर्म. आणि दुसरं आहे अकुशल कर्म. त्याला काय म्हणतात? पाप कर्म म्हणत नाही, अकुशल कर्म म्हणतोय आम्ही, किंवा अपुण्य म्हणतो. बुद्धाच्या भाषेत पाप नाही, अपुण्य म्हणतात. काय म्हणतात? अपुण्य. मग पुण्य आणि अनुमोदन काय म्हणतात? जसं आता आमचे परसुडे सर उठले आणि ढगे सरनं जे म्हणजे आता जे सुचवलेलं आहे त्यांना आम्ही अनुमोदन करतो. काय करतो म्हणतात की नाही? ऐकले की नाही तुम्ही? आपले ऐकले की नाही? ऐकले ना? आम्ही अनुमोदन करतो आहे. मग आपल्याला पुण्याचं अनुमोदन करायचं. तर पुण्याचं अनुमोदन कोणाला करायचं? खरं आहे, मेलेल्याच लोकांना करायचं असतं. पुण्याचं अनुमोदन कशासाठी करायचं? मेलेल्याच लोकांसाठी करायचं. परंतु ते नेहमी जेव्हा तुमच्या घरात कुठलाही कार्यक्रम असला, माझ्या मुलीचा काय गर्भमुंडकी, मुलाचा वाढदिवस आहे, आमच्या इथं केस काय म्हणतात त्याला, केस कापण्याचा कार्यक्रम आहे, लग्नाचा कार्यक्रम आहे, कुठल्याही प्रकारे कार्यक्रमामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना असली पाहिजे. तो स्त्री असो पुरुष असो, की आमचे जे काही यातील लोक आहेत, जे मृत्युमुखी पडलेले जे लोक आहेत, त्या लोकांना पुण्य प्राप्त झालं पाहिजे. पुण्य प्राप्त झालेच आहे, याच्यासाठी आम्ही पुण्य अनुमोदन करत असतो. मग ते वर्षाच्या काठालाच करायचं असते का? त्या तारखेला करायचं असते का? करायचंच असते. त्या तारखेला करायचंच असते, नाही असं म्हणत नाही. परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये रोजच जीवन जगत असता, जेव्हा तुमच्याकडे पाहुणा आलेला असते, जेव्हा म्हणजे कोणी बौद्धाचार्य तुमच्याकडे चहा पाजत आहात बौद्धाचार्यांना, किंवा एखाद्या भिक्खूला तुम्ही जेव्हा भोजन दान करत असता, तेव्हा तुमची मनामध्ये, घरातल्या मंडळीच्या सर्व मंडळीच्या मनामध्ये ही भावना असली पाहिजे, मी काही हे आज पुण्य कर्म करत आहे, मी जे आज काही पुण्य कुशल कर्म करत आहे, आणि हे कुशल कर्म माझ्या मृत्युमुखी पडलेल्या सगळ्या गणगोताला ते प्राप्त होईल. असं का म्हणायचं? प्रश्न आला ना. प्रत्येक गोष्टी कारण भाव बुद्धाचा सिद्धांत, तिथूनच बुद्ध धर्म सुरुवात झाला. आणि सगळे आमचे वैज्ञानिक आहेत कार्यकारण भावावरच बोलत असतात. कोणत्याही गोष्टीला कारण आहे. मग आम्ही ते का करतो हे कळायला पाहिजे ना आम्हाला. का करतो हे कळायला पाहिजे. माणूस मरतो तर काय होते? शरीर हे ठेवून देतो इथं. 5 तत्वानं बनलेले शरीर ठेवून देतो आम्ही इथं, म्हणजे आमचा मृत्यू झाला. ते 5 स्कंद आहेत, रूप वेदना संज्ञा आणि संस्कार विज्ञान. 5 स्कंदापैकी
विज्ञान हे स्कंद तुमच्या शरीरातून निघून जातो म्हणजे मृत्यू होत असतो. मग गेलेला कुठं जातो? मग मानवी म्हणजे बुद्ध सांगतात असे की तुम्ही मानव जमातीमध्ये आहात, तुम्ही एका लोकामध्ये एका भूमी आहेत. अशा किती भूमी आहेत? 31 भूमी आहेत. आणि या 31 भूमीमध्ये तुम्ही मेले किंवा तुमचा सासरा मेला किंवा तुमचा बाप मेला, माय मेला, मी मेलो, तुम्ही मेले, तर हे शरीर इथं टाकते. पण विज्ञान हे पटिसंधी करत असते, म्हणजे दुसरा देह धारण करत असते. मग कोणता देह धारण करते? मी मेलो तर काय माणसाच्या याच्यामध्ये जाणार आहो का, माणूसच आहो का? आता हे डिटेल मध्ये सांगू नका म्हणून अनेक लोक सांगतात, पण तरी मी सांगतो. मग पुण्य अनुमोदन कशासाठी करायचं? तर हे 31 लोकांमध्ये कुठेतरी त्यांचा म्हणजे त्यांनी शरीर धारण केलेलं आहे, कुठेतरी शरीर धारण केलेलं आहे किंवा शरीर धारण केलेलं नाही. रूप आणि अरूप, अरूपामध्ये असेल कुठे, तर त्यांच्यासाठी आम्हाला पुण्य अनुमोदन करायचं आहे. आणि पुण्य अनुमोदन त्यांना करायचं. आम्ही मनुष्य भूमीमध्ये आहोत आणि मनुष्याच्या भूमीच्या नंतर दुसऱ्या 4 भूमी आहेत. दुसऱ्या काय त्या 4 भूमी आहेत. 4 भूमीमध्ये हे जे ढोरं वासरं घ्यातील ना तुमच्या भोवताल असताना, एक भूमी आहे. त्याच्यानंतर प्रेत भूमी आहे आणि प्रेत भूमीच्या नंतर येते यक्षाची भूमी. आणि यक्षाच्या भूमी म्हणजे नरकाची भूमी. नाही तर आम्हाला आमच्या कुठं नरक राहते का म्हणतात लोक. मला म्हणले म्हणून मला म्हणतात की सांगत जाऊ नका. अरे बुद्ध धर्मातला बुद्धानं सांगितलेलं तुम्हाला. आज तुम्ही सर म्हणजे सर सांगत असतात नेहमी, आम्ही 20-25 वर्षापासून इथं धम्मसंगायन करतो. म्हणजे थोडं कळालं ना. आम्ही एखादा वर्ग एक पाऊल पुढे टाकला तर पुढच्या पावलात काय घडते हे कळलं पाहिजे ना. मग याच्यामध्ये जे प्रेत भूमीमध्ये आहेत, आसुर भूमीमध्ये आहेत आणि नरक भूमीमध्ये जर आमचा गणगोत गेला असेल तर मग काय त्यांना काय तिथं काय इतकं म्हणजे इतका मोठा त्रास आहे. राजे कंजूस असणाऱ्या लोकांचा काय मृत्यू झाला आणि पैशावरच लक्ष आहे, गणगोतावर सगळ्यात लक्ष आहे ना. की काय म्हणतात नरक भूमीमध्ये जाते आणि नरक भूमीमध्ये झाल्याच्या नंतर एवढं मोठं पोट राहते त्याचं आणि सुईच्या आकाराचं पोट राहते, नेहमीच उपाशी राहत असते. खरं आहे बरं काय? बुद्धाने सांगितलं म्हणून खरं म्हणतो बरं. बुद्धाचं वचन खोटं असू शकते का? बुद्धाचं वचन खोटं असू शकते का? त्यांनी स्वतः अनुभूती घेतली. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जर समजा आमचं गणगोतातलं एखादं तिथं गेलं असेल तर त्याच्यासाठी आम्ही पुण्य अनुमोदन करत असतो. मग बुद्धाला हे विचारलं होतं की आम्ही कसं ठरवायचं की आमचा माणूस तिथंच गेलेला आहे, आमचा नवरा बाबा तिथंच गेलेला आहे, बायको म्हणजे देवभूमीमध्ये म्हणजे आमच्याकडे ती आहे, ब्रह्मभूमी पण आहे, ते काय डिटेल सांगणार नाही. याच्यात कुठंतरी गेलेलं आहे. मग आमचा जर देवभूमीमध्ये गेला तर पुण्य अनुमोदन करायची काय? अगदी बरोबर, अगदी बरोबर. देवभूमीमध्ये गेला असेल तर तिथं सुख आहे, त्याच्यासाठी पुण्य अनुमोदन करायची गरज नाही. पण तरी आम्ही पुण्य अनुमोदन करतोच. का करतो? आमच्या कुटुंबामधला आम्ही आता जिवंत असताना हे 31 लोकांमध्ये जाऊन आलो. आम्ही तुमचं चित्त जाऊन आलेलं आहे, जाऊन आलेलं आहे. कोणी तर ब्रह्म लोकातही गेलं, देव लोकातही गेलं, इकडे मनुष्य लोकात आला असेल एखाद्या वेळेस समजा प्रेतभूमीमध्ये गेला असेल, एखादा आसुर भूमीमध्ये गेला असेल, नरकातही गेला असेल. परंतु तुमचा काल मेलेला बाप ते जरी समजा गेला नसेल, देवभूमीमध्ये गेला असेल, पण तुमचं कोणतं तरी गणगोत त्या ठिकाणी गेलेलं आहे, या खालच्या 4 भूमीमध्ये गेलेला आहे, हे नक्कीच आहे. त्यांना ते पुण्य प्राप्त होत असते. त्या ठिकाणी पुण्यकर्म करण्याची भूमीच नाहीये. फक्त तुम्हाला तुमचं कर्म भोगायचं आहे. तुम्हाला केलेलं अकुशल कर्माचे विपाक जे असतात ते सगळे भोगणंच आहे. राजे बुद्धाच्या काळात जन्मलेला देवदत्त त्यांचा भाऊ, त्याच्या भाऊ देवदत्त माहित आहे तुम्हाला सगळ्याला, नरकात गेला नरकामध्ये, अविची नरकामध्ये असं बुद्ध सांगतात. काय सांगतात? कुठे गेलाय तो? अविची नरकामध्ये. आणि या नरकामध्ये का गेला? आई वडिलाची हत्या केली तर नरकामध्ये जाते, गुरुची हत्या केलं तरी नरकामध्ये जाते. तो बुद्धाची हत्या करण्याचे अनेक प्रयत्न केले ना, माहित आहे ना. एवढा मोठा दगड, हत्ती सोडला, अनेक प्रयत्न केले ना त्यांनी. मग त्याचा परिणाम म्हणून काय झाला तिथं? परंतु ते बुद्धाच्या भूमीमध्ये, बुद्धाच्या काळामध्ये जन्म झाला. त्याचं पूर्वच काय होतं? इकडे पाणी
पूर्वचं काय होतं कुशल कर्म. तसं कुशल कर्म आमचं अकुशल कर्म हे आमचं चित्तसोबत घेऊन येत असतं, हे घेऊन येत असतं आणि त्याच्यानंतर आम्ही जीवन जगत असतो. म्हणजे आमचं कुशल अकुशल झालं त्याच्यानंतर आम्हाला कुठं जायचं आणि त्याच्यासाठी गेल्याच्यानंतर पुण्य अनुमोदन करायचं असतं. हे पुण्य अनुमोदन वर्षाच्या काठाला करा, दर महिन्याला करा, 15 दिवसाला करा, रोज करा. तुमच्या घरी ज्या दिवशी पापणा येतो तेव्हा तुमच्या मनामध्ये फक्त भावना करा, भावना करा. हातही जोडायची गरज नाही, डोळे लावायची गरज नाही. हे जे आज मी पुण्यकर्म करत आहोत आणि माझ्या जीवनामध्ये जेवढं काही कुशल कर्म केलेलं आहे ते कुशल कर्माचं जे पुण्य आहे हे पुण्य कुणाला आमच्या यातील लोकांना जे मृत्युमुखी पडलेले, माझा नवरा असो, माझी बायको असो किंवा माझं गणगोतापैकी कोणी आहे त्यांना प्राप्त होऊन फक्त भावना करायची. पण ही भावना करूनच थांबत नाही. तुमच्या माझ्यासारखे बौद्ध उपासक उपासिका त्या काळात बुद्धाकडे गेले, मी कमावलेले जे पुण्य आहे मी दुसऱ्याला काय म्हणून देऊ, सासऱ्याला काय म्हणून देऊ, मी माझ्या गणगोताला का देऊ, मरणाचं भांड तुझं त्याला का हाकून घेऊन याला वाटते की नाही तुम्हाला? हे रोजच येऊन मला भांडायचं मी पाहता पुण्य माझं कमी होईल. तर बुद्धाने त्यांना हे उत्तर दिलं, तुम्ही जेव्हा तुमच्या यातील लोकांसाठी जे मृत्युमुखी पडलेल्या लोकांसाठी हा संपत आला असेल आपल्याला काय धुऱ्याला आणलं ते काय आपण जेवढं दुसऱ्यासाठी समजा पुण्य अनुमोदन करत, फक्त पुण्य अनुमोदनच करायचं आहे ना राजेव, मनातल्या मनातच म्हणायचं आहे ना, चित्तातून शुद्ध अंतःकरणातून म्हणा मी जे आज पुण्य कमावलेलं आहे किंवा माझ्या जीवनामध्ये जेवढं काही मी पुण्य संपादन केलेलं आहे, कुशल कर्म केलेलं आहे, हे सगळं त्यांना प्राप्त होईल. तर तुमचं दुःख असं होतं. तुमचं जेवढं काही केलं, तुमचा डब्बा एवढा भरला असेल तर ते केवढा होते याच्यापेक्षा डब्बल होते. तुमच्या फायद्याच आहे ना, काय हरकत आहे करायला? म्हणून तुम्ही वर्षाच्या काठालाच पुण्य अनुमोदन करू नका, त्या तारखेलाच करा, नक्की करा. परंतु जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की मी आज पुण्यकर्म केलेलं आहे तेव्हा तेव्हा तुमच्या मनामध्ये ही भावना ठेवा की माझ्या गणगोत जे काय मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना माझं हे अनुमोदन व्हावं पुण्याचं. आणि हे पुण्याचं अनुमोदन प्रत्येकानं प्रत्येक वेळच करावं. मृत्यू झालेल्या लोकांसाठीच असते. परंतु तुमच्या घरी जर समजा डोहाळ्याचं जेवण तुमच्या घरामध्ये असेल, म्हणजे गर्भ मंगलविधी तुमच्या घरी असेल, तरीही तुम्ही 4 लोकांना जेवू घालता, 4 लोकांना कपडे घेता, 4 लोकांना पैसे जाताना बाबा पैसे बेटा घेतो त्याला 2 रुपये येतात, घेता की नाही? घेता की नाही? तिकिटाला आहे की नाही? रस्त्यावर उतरायला भूक लागली तर कुठं भजे खाता आले पाहिजे, टाकतो की नाही 10 रुपये खिशामध्ये लेकराच्या. मात्र मनामध्ये एकच भावना ठेवा, प्रत्येक वेळी मनामध्ये भावना ठेवा, माझे मृत्युमुखी पडलेले आईबाप, माझं गणगोत यांना हे माझं कुशल कर्माचं जे काही विपाक आहे, फळ आहे ते त्यांना प्राप्त हो, अशी सगळ्याच्या मनामध्ये भावना ठेवा. आणि ही भावना सांगण्यासाठीच या ठिकाणी मी पुण्यानुमोदनाची गाथा घेतलेली आहे. पुण्यानुमोदनाची गाथा घेऊन तुम्हाला पुण्यानुमोदन का करावं हे सांगितलं आहे. तुम्ही जागृतपणे जेवण केलं पाहिजे, जागृतपणे चाललं पाहिजे, जागृतपणे मोटरसायकल चालवायला लागते. चालवताना मोटरसायकल मोडला ना हात, जागृत नव्हते. त्या ठिकाणी सरांच्या त्या कंपनीच्या ठिकाणी 2 बहिणी 1 भाऊ एका दिवशी मोटरसायकल मध्ये गेले. माहित आहे की नाही तुम्हाला? का गेले? आमचं चित्त जाग्यावर नव्हतं. कंपनीत गेलो पाहिजे लवकर निघणार, लवकर चित्त शांत ठेवणार, नाही तर जाऊ दे ना एखाद्या दिवस कुठला तर कुठला, पण घाईनं का आला जातो. आमचं चित्त एकत्र करण्यासाठी दर हप्त्याला आम्ही या ठिकाणी आमच्या चित्ताला, मनाला आणि चेताशिकेला आणि मेंदूला साफ करण्यासाठी या ठिकाणी धम्मसंगायन घेत असतो. आणि या धम्मसंगायनामध्ये जेवढं जेवढं आम्ही शिकत असतो ते इतरांना सांगण्याचा प्रयत्न करावा. एवढं बोलून माझे 2 शब्द या ठिकाणी. संध्याकाळचं मेडिटेशनचं घ्या आणि ज्यांना जे खोल धम्म जे आहे, ज्याला आदिधम्मचा क्लास सरांच्या माध्यमातून, जोडपे सरांच्या, जिल्ह्याचे सरचिटणीस यांच्या माध्यमातून आणि आमच्या रांजणगावचे सरचिटणीस नागेशजी भाऊ खंदारे यांच्या माध्यमातून एक प्रशिक्षक ज्याला धम्माचं
आणि हे धम्म शिकण्यासाठी आम्ही धम्म शिकण्यासाठी प्रशिक्षित टीचरकडूनच शिकवलं. त्याच्या एक टीचरला आम्ही निमंत्रित केलेलं आहे. ते बाहेरगावचे आहेत. टायमिंग 7 ते 8 7 वाजता 7 ते 8 सगळ्यांनी जमायचं आहे. ज्यांना निमंत्रित आहे शिकायची इच्छा आहे, मनातून इच्छा आहे, धम्म शिकायची आहे, त्यांना मानधन पण देणार आहोत आपण. ते मानधनाच्या नंतर नागेश खंदारे सर सांगतात. मेडिटेशन करायचं. खास करून जे विपश्ची लोक आहेत त्यांनी जरासं काम केलं असते, चित्तावर मनावर काम केलेलं असते, त्यांना ते लवकर कळते. म्हणून खास करून निमंत्रित सगळ्या विपश्यना केलेल्या लोकांनी त्या ठिकाणी हजर राहावं. त्याच्या मनामध्ये नवीन साधकातल्या आनपान साधकांनी चालवणं. आणि सोमवारी 10 वाजता आनापान सती आणि त्याच्यानंतर विपश्यना याचंही मार्गदर्शन जास्तीत जास्त वेळ मला 2-3 घंट्यासाठी आहे ते. त्यासाठी ही सोमवारी सकाळी 10 वाजता लिंबोनी बुद्ध नागेश खंदारे यांच्या घरी. नाही ना, लिंबोनी बुद्ध आर्मिट. हो, ते काय ठरल्याच्या नंतर तुम्हाला कॉल करतील त्या पद्धतीने आपण लिंबोनी बुद्ध पण क्लास संध्याकाळचा, आज संध्याकाळचा जो क्लास आहे त्याच्यासाठी टीचर निमंत्रित केलेला आहे. आणि 7 ते 8 7 ते 6 कारण दुरून येते. त्यांचं म्हणणं आहे एका घंट्यात तुम्हाला काही सांगता येत नाही, मला कटाळे आम्हाला कटाळे होतो सांगा, तुम्हाला कटाळे होतो सांगा. अशा पद्धतीनं 7 वाजता जमा व्हायचं आहे खंदारे साहेबांच्या घरी. अशा पद्धतीने आता लांबलेली जी माझी आजपासून सुरुवात आहे. माझे जे लांबलेले 2 शब्द होते, ते 2 शब्द या ठिकाणी सांगतो. जय भीम.